ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे ज्युनियर कॉलेज मिरज. ऑनलाईन अभ्यासक्रमांतर्गत भाग पेढी पद्धती या भागातील पाठिंबाच्या तासाला आपण डिपॉझिटरीचा अभ्यास केला आहे आणि डिपॉझिटरीचे 4 घटक जे आहेत ते घटक आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर भाग पेढी पद्धतीच्या संकल्पना आपण पाहिलेत, ज्यामध्ये डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन. त्या पुढची जी काही संकल्पना आहे, तिसरी संकल्पना फंगिबिलिटी, ही संकल्पना आपल्याला पाहायची आहे. आता फंगिबिलिटी म्हणजे काय, तर अदलाबदल करता येण्याजोग्या काही वित्तीय मालमत्ता. वित्तीय संज्ञेनुसार फंगिबिलिटी म्हणजे अदलाबदल करता येण्याजोगे काही वित्तीय मालमत्ता फंगिबल असतात, तर काही फंगिबल नसतात. फंगिबल म्हणजे काय की त्याची जी काही किंमत आहे किंवा मूल्य जे आहे, ती मूल्य कमी किंवा अधिक होत असतं, तर काही ज्या काय आहेत त्या मूल्यामध्ये कुठलीही भिन्नता नसते. तर त्यामध्ये उदाहरण आपण जर पाहिलं तर जमीन. जमीन ही फंगिबल नाही, कारण प्रत्येक जागेला विशिष्ट गुणवत्ता असते, त्यामुळे त्याचे मूल्य कमी अधिक होत असते. म्हणजे फंगिबिलिटी म्हणजे काय असेल थोडक्यामध्ये, तर फंगिबिलिटी म्हणजे अदलाबदल करता येण्याजोगे काही वित्तीय मालमत्ता फंगिबल असतात, तर काही मालमत्ता फंगिबल नसतात. उदाहरण आपण जर पाहिलं तर पहिला जो आहे तो आहे जमीन. आता जमीन ही फंगिबल नाही. आता फंगिबल नाही म्हणजे काय, की प्रत्येक जी काही जमीन आहे किंवा प्रत्येक जी काही जागा आहे, या प्रत्येक जागेला एक विशिष्ट गुणवत्ता आहे, त्यामुळे त्याचे मूल्य कमी किंवा अधिक असते. उदाहरण आपण जर पाहिलं तर मध्यवर्ती ठिकाणची जी काही जागा आहे, त्या जागेची किंमत जास्त असते आणि इतर ठिकाणची जी काही जागा आहे त्या तुलनेमध्ये त्या जागेची किंमत ही कमी असते. म्हणजे प्रत्येक जी काही जागा आहे, त्या प्रत्येक जागेला एक विशिष्ट गुणवत्ता असते आणि त्या विशिष्ट गुणवत्तेनुसार त्या जागेचं मूल्य हे ठरत असतं. दुसरा भाग आपण जर पाहिला तर दुसरा भाग आहे चलनी नोटा. या चलनी नोटा ह्या फंगिबल असतात. म्हणजेच एकाच मूल्याच्या 2 चलनी नोटामध्ये भिन्नता नसते. एकाच मूल्याच्या ज्या काही 2 नोटा आहेत, त्या 2 नोटामध्ये कोणत्याही पद्धतीची भिन्नता नसते. पण जागेच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर जागा जी आहे ही फंगिबल नाही, पण चलनी नोटा या फंगिबल आहेत. आता डिपॉझिटरीमध्ये सर्व प्रतिभूती फंगिबल असतात. डिमॅट केलेल्या प्रतिभूतींना विशिष्ट क्रमांक नसतात, त्यास वेगळे प्रमाणपत्र नसते. कंपनीने वाटप केलेले समान प्रकारच्या समान मूल्याच्या प्रतिभूती या समान असतात. त्यांची मालकी कोणाकडेही असली तरी इलेक्ट्रॉनिक डिमॅट स्वरूपातील प्रतिभूती ह्या अदलाबदल करता येणाऱ्या एक दुसऱ्याला पर्याय असतात आणि त्या एक दुसऱ्यापासून भिन्न नसतात. म्हणजेच काय, की एकूण ज्या काही सर्व डिपॉझिटरी आहेत, एकूण ज्या सर्व प्रतिभूती आहेत, कोणत्याही प्रकारचे शेअर असतील, तर त्या प्रत्येक प्रतिभूतींना विशिष्ट असा क्रमांक नसतो. त्यास वेगळे प्रमाणपत्र नसते. कंपनीने वाटप केलेले समान प्रकारच्या समान मूल्याच्या प्रतिभूती या समान असतात. त्यांची मालकी कोणाकडेही जरी असली तरी इलेक्ट्रॉनिक डिमॅट स्वरूपातील प्रतिभूती ह्या अदलाबदल करता येणाऱ्या आणि एक दुसऱ्याला पर्याय असतात आणि त्या एक दुसऱ्यापासून भिन्न नसतात. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे की फंगिबिलिटीमध्ये सर्व प्रकारच्या प्रतिभूतींचा समावेश होतो. सर्व प्रकारचे शेअर्स असतील, बॉन्ड असतील, डिबेंचर असतील, तर हे सर्व जे आहेत हे फंगिबल आहेत. आणि फंगिबल आहेत म्हणजेच काय, की त्यांच्या त्यांचं जे काही मूल्य आहे त्या त्या मूल्यामध्ये भिन्नता नाही, त्या एकमेकाला पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. त्यानंतर त्यापुढचं आपण जर पाहिलं तर त्यानंतर आहे ISIN. ISIN म्हणजे काय, तर इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. ISIN आपण जर पाहिलं तर ISINचा अर्थ काय होतोय, तर इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर. हा प्रतिभूतीचा सांकेतांक असतो, ज्याने विशिष्ट प्रतिभूती ओळखली जाते. जे काही प्रतिभूती असेल, शेअर्स असतील, त्या शेअरचा हा सांकेतांक असतो की ज्याने विशिष्ट प्रतिभूती ओळखली जाते. त्या त्या देशातील कंपनीकडून किंवा त्या त्या देशातील NNA कडून कंपनीच्या प्रतिभूतींना ISIN दिले जाते. आता ही ISINची जी काय आयडेंटिफिकेशन नंबर जो आहे, ज्याला आपण इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर असं म्हणतोय, तर हा प्रतिभूतीचा सांकेतांक असतो आणि ज्याने विशिष्ट प्रकारची प्रतिभूती ओळखली जाते. आणि त्या त्या देशातील जी नॅशनल नंबरिंग एजन्सी असते, ज्याला आपण NNA असं म्हणतोय, तर ती नॅशनल नंबरिंग एजन्सी जी आहे, तर ही नॅशनल नंबरिंग एजन्सी जी आहे, ह्या नॅशनल नंबरिंग एजन्सीकडून हे
ISIN दिले जातात. आता ISIN ही एक मानक क्रमांकन प्रणाली आहे ज्याला जागतिक मान्यता आहे. ISO इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन हे ISIN ची रचना परिभाषित करते. भारतामध्ये ISIN चे कार्य सेबीने NSDL ला प्रदान केले आहे. भारतामध्ये सेबी NNA ची भूमिका बजावते. मग थोडक्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही ISIN म्हणजे काय असेल तर इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर आहे. आणि हा नंबर कशासाठी आहे तर हा प्रतिभूतीचा सांकेतांक नंबर आहे की ज्यानुसार विशिष्ट प्रकारची प्रतिभूती ओळखली जाते. आणि हा ISIN नंबर कोण देतं तर त्या देशातील नॅशनल नंबरिंग एजन्सी जे ह्या नॅशनल नंबरिंग एजन्सीकडून हे ISIN जे आहे ते प्रदान होत असतं. म्हणजे थोडक्यामध्ये ISIN आपण जर पाहिलं तर ही मानक क्रमांकन प्रणाली आहे की ज्याला जागतिक मान्यता आहे. थोडक्यामध्ये आपण जर पाहिलं तर ISO ज्याला आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन हे ISIN ची रचना परिभाषित करते. भारताचा विचार जर केला तर भारतामध्ये हे ISINचं जे काही कार्य आहे हे कार्य कोण करतं तर NSDL करतं. जे डिपॉझिटरी आहे NSDL आणि CDSL तर त्यापैकी NSDL ला हे कार्य प्रदान करण्याची मान्यता ही सेबीने दिलेली आहे. आणि भारतामध्ये सेबी NNA ची भूमिका बजावते. आता सेबी NNA ची भूमिका बजावते म्हणजे काय तर सेबी जे आहे नॅशनल नंबरिंग एजन्सीची भूमिका बजावते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारी प्रतिभूतीसाठी ISIN वाटप करते. सरकारी जे काही रोखे असतात किंवा सरकारी प्रतिभूती असतात या सरकारी प्रतिभूतीसाठी ISIN चे जे काही काम आहे हे काम कोण करत असतं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता ISINचा जो काही नंबर आहे जो सांकेतांक नंबर असेल किंवा अल्फा न्यूमरिक जो असेल तर तो किती अंकी असेल तर तो 12 अंकी असेल. ISIN हा 12 अंकी वर्णांक सांकेतांक असतो जो 3 गटात विभागलेला आहे. आता 3 गटात म्हणजे काय तर त्यामध्ये उपसर्ग आहे, मूळ क्रमांक आहे आणि तपासणी अंक आहे. असे एकूण 3 गटामध्ये हा ISIN 12 जो अंकी आहे तो विभागलेला आहे. आता त्यामध्ये आपण जर 3 गट जर पाहिले तर पहिला उपसर्ग, दुसरा मूळ क्रमांक आणि तिसरा तपासणी क्रमांक. त्याचबरोबर कंपनीला तिच्या प्रतिभूतीसाठी ISIN साठी आवश्यक दस्तऐवज जसे माहितीपत्रक सादर करावे लागते. मी थोडक्यामध्ये ISIN म्हणजे काय असेल तर ISIN हा एक विशिष्ट सांकेतिक नंबर आहे की जो प्रतिभूतींना दिला जातो. आणि ते काम कोण करत असतं तर NNA नॅशनल नंबरिंग एजन्सी करत असते. प्रत्येक देशातील NNA. भारताचा विचार जर केला तर भारताचं हे जे काय काम आहे हे सेबीनं कुणाला दिले तर NSDL ला प्रदान केलेलं आहे. NSDL नॅशनल नंबरिंग एजन्सी म्हणून काम करते. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पण काम आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील ISIN साठी काम करते. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या प्रतिभूतींना ISIN प्रदान करते त्या सर्व सरकारी प्रतिभूती असतील. आणि हा ISIN नंबर जो आहे हा किती अंकी असेल तर 12 अंकी असेल. त्यानंतर म्हणजे आपण एकूण ज्या काही संकल्पना पाहिल्या तर त्यामध्ये एकूण 4 संकल्पना महत्त्वाच्या आहेत. तर त्यामध्ये एक आहे डीमॅट ज्याला आपण डिमॅटरलायझेशन म्हणतोय. दुसरा आहे रिमॅटरलायझेशन. तिसरा जो काही भाग आहे तो आहे भागपेढी पद्धतीमधला ती आहे फंगिबिलिटी. फंगिबिलिटी म्हणजे काय असेल की थोडक्यामध्ये अदलाबदल करता येण्याजोगा काही वित्तीय मालमत्ता. आणि त्यानंतर चौथी जी काही संकल्पना आपण पाहिली ती आहे ISIN. आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे भारतातील भागपेढी. म्हणजे भारतामध्ये ज्या काही भागपेढी आहेत ह्या कोणत्या स्वरूपाच्या भागपेढी आहेत. आता डिपॉझिटरी कायदा जो आहे तो 1966 मुळे भारतात डिपॉझिटरीच्या स्थापनेचा मार्ग खुला झाला. आपण हे पाहत असताना 1991 ला LPGची जी काही संकल्पना आपण स्वीकारली, नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. या नवीन आर्थिक धोरणानंतर या डिपॉझिटरी सिस्टीमचा मोठ्या स्वरूपामध्ये विकास झालेला किंवा ही डिपॉझिटरी सिस्टम वाढलेली आपण पाहतोय. पण ही जी सुरुवात जी आहे ती सुरुवात झालेली आहे 1966 मध्ये. आता भारताचा विचार जर केला तर भारतामध्ये 2 डिपॉझिटरी आहेत. एक आहे NSDL आणि दुसरा आहे CDSL. हा त्यातला पहिला जो काही घटक आहे तो आपण पाहू NSDL. NSDL म्हणजे काय की नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. NSDL नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. या NSDL ची स्थापना 1996 मध्ये या स्थापना करण्यात आली आणि ही भारतातील सर्वात मोठी डिपॉझिटरी आहे. बघा थोडक्यामध्ये आपण पाहत असताना भारताचा आपण जर विचार जर केला
तर भारतामध्ये डिपॉझिटरी कायदा जो आहे हा 1996 मध्ये संमत करण्यात आलेला होता. आणि डिपॉझिटरीची जी काही स्थापना जी आहे ती 1947 मध्ये जर्मनी येथे झालेली होती. आता ह्या डिपॉझिटरीचा विचार करत असताना डिपॉझिटरी कायदा जो आहे तर 1996 आहे. 1996 डिपॉझिटरी कायदा जो आहे 1996 मुळे डिपॉझिटरीचा स्थापनेचा मार्ग खुला झाला. भारतामध्ये 2 डिपॉझिटरी आहेत. त्यामध्ये एक NSDL आणि CDSL ते आपण पाहिलं. तर त्यातला पहिला जो काही घटक आहे तो आपण आता अभ्यासतोय तो आहे NSDL. NSDL म्हणजे काय असेल? नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. आता ही स्थापना कधी झालेली आहे? तर स्थापना होत असताना ती स्थापना झालेली आहे 1996 मध्ये. 66 झालेलं आहे तर 1996 आहे, लक्षात घ्या ते 1996. भारतामध्ये नोव्हेंबर 1996 मध्ये स्थापना करण्यात आली आणि ही भारतातली NSDL जे ही भारतातली सर्वात मोठी डिपॉझिटरी आहे. आता ह्या NSDL ची स्थापना करण्यासाठी कोणी कोणी सहभाग घेतलेला होता? कोणकोणत्या बँकेने सहभाग घेतलेला होता किंवा कोणकोणत्या वित्तीय संस्था यामध्ये समाविष्ट होत्या? तर ते आपण पाहू. तर ह्यामध्ये स्थापनेमध्ये सहभाग जो आहे तो आहे IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ज्याला आपण NSE असं म्हणतोय. तर यांच्या मार्फत याची स्थापना झाली. NSDL ची जी काही स्थापना आहे ही स्थापना होत असताना हे 3 घटक महत्त्वाचे आहेत किंवा या 3 संस्था महत्त्वाच्या आहेत. त्यातलं पहिलं आहे IDBI बँक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर आहे UTI युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मार्फत याची स्थापना झाली. आणि जी काय NSDL आहे ते NSDL चे मुख्यालय जे आहे हे मुंबई येथे आहे. आता NSDL ची जी काही स्थापना झाली ही स्थापना होत असताना कशी झालेली स्थापना? तर ती स्थापना झालेली कंपनी कायद्यानुसार ती स्थापना झालेली आहे. स्थापना जी आहे ती कशी झालेली आहे तर कंपनी कायद्यानुसार झालेली आहे. आणि कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत सार्वजनिक मर्यादित कंपनी अशी जी स्थापना झालेली आहे. NSDL भांडवल बाजारातील गुंतवणूकदार व इतर घटक जसे भाग बाजार, बँका, ईश्वर कंपनी यांना वित्तीय सेवा प्रदान करते. विविध स्वरूपाच्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा प्रदान करते. आणि कुणाला प्रदान करते? तर भांडवल बाजारातील गुंतवणूकदार असतील, इतर घटक असतील, भाग बाजार असेल, बँका असेल, ईश्वर कंपनी असेल, यांना विविध स्वरूपाच्या सेवा जे ते पुरवते. त्याचबरोबर खात्याची देखभाल असेल, डिमटेरियलायझेशन असेल, रिमटेरियलायझेशन असेल, व्यवहारांची पूर्तता, हस्तांतरण असेल, नामनिर्देशन असेल, संक्रमण, लाभांश वितरण, गुंतवणूकदारांची तक्रार निवारण इत्यादी अनेक स्वरूपाच्या सेवा पुरवते. म्हणजे डीमॅट जे आहे ते करण पण करते, रिमॅट पण करते, नामनिर्देशन पण करते, हस्तांतरण पण करते, संक्रमण, लाभांश अशा अनेक स्वरूपाची जी काही कामं आहेत ही कामं NSDL करते. त्याचबरोबर गुंतवणूकदारांचे खाते फ्रीज किंवा लॉक सेवा देणे, व्यावसायिक संस्थेची कृती उदाहरणार्थ हक्क भाग असेल, बोनस भाग असेल इत्यादी वाटप करणे, अशा स्वरूपामध्ये अनेक स्वरूपाच्या ज्या सेवा आहेत या सेवा ह्या NSDL मार्फत देण्यात येतात. म्हणजे भारतामध्ये आपण जर विचार जर केलं तर भारतामध्ये NSDL चा विचार जर केला तर NSDL ची जी काही स्थापना आहे ही स्थापना झालेली आहे नोव्हेंबर 1996 मध्ये. तिथं टाईप करत असताना 1966 झालेलं आहे, ते 1996 आहे, तेवढं लक्षात ठेवा. पुढं त्यानंतरचा त्या पुढचा जो काही भाग आहे तो आपण पाहतोय. एकूण ज्या 2 वित्तीय संस्था आहेत किंवा 2 डिपॉझिटरी आहेत NSDL आणि CDSL. त्यातलं आपण NSDL पाहिलं तर आता NSDL नंतर आहे CDSL. CDSL म्हणजे काय की सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड. NSDL नंतर ही स्थापन झाली होती. आता ही आपण जर पाहिलं तर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड, तर CDSL ने फेब्रुवारी 1999 मध्ये आपले कामकाज सुरू केले. हे स्थापना किंवा कामकाज कधी सुरू झालं तर फेब्रुवारी 1999 मध्ये. आणि याचे प्रवर्तन मुंबई भाग बाजाराने BSE इतर बँकासोबत केले. याचं मुख्यालय मुंबई येथे आहे. आणि CDSL कडे विस्तृत DP नेटवर्क आहे आणि देशभरात डीमॅट सेवा उपलब्ध आहेत. दोन्हीमध्ये आपण जर पाहिलं तर NSDL ची जी काही स्थापना आहे ती NSDL ची स्थापना झालेली आहे नोव्हेंबर 1996 मध्ये. आणि CDSL ची काही स्थापना जी आहे ही फेब्रुवारी 1999 मध्ये झाली. आणि स्थापनेमध्ये जो काही सहभाग होता NSDLच्या IDBI असेल, UTI असेल किंवा NSE असेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, तसं ह्या ठिकाणी मुंबई भाग बाजार जो आहे ते मुंबई भाग बाजारनी इतर बँकासोबत याचं प्रवर्तन केलं होतं. आणि याचं मुख्यालय मुंबईलाच आहे.
आणि देशभरामध्ये CDSL डीमॅट सेवा उपलब्ध करून देते. या दोन्ही संस्थांनी भारतात डिपॉझिटरी पद्धतीच्या यशात महत्त्वाची भूमिका साकारली. या दोन्ही प्रक्रिया या एकमेकांच्या अगदी उलट आहेत. रिमॅट हे डीमॅटच्या परिणामाचा उलट आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण ही काय ज्या भारतातील भागपेढी ज्या आहेत, या दोन भागपेढी ज्या आहेत, या दोन भागपेढींचा अभ्यास केलाय. त्यापुढे एक महत्त्वाचा फरक आपण जर पाहिला, डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन आपल्याला माहिती आहे, तरीही थोडंसं आपण ते रिवाईज करूया. डिमटेरियलायझेशन म्हणजे काय असेल, तर भौतिक जे काही स्वरूप आहे त्या भौतिक स्वरूपाचं किंवा भौतिक प्रतिभूतीचं रूपांतर हे इलेक्ट्रॉनिक प्रतिभूतीमध्ये करणं, ज्याला आपण म्हणतोय डिमटेरियलायझेशन. आणि रिमटेरियलायझेशन म्हणजे काय, की इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून भौतिक स्वरूपात रूपांतर करणं. मग ह्यातला पहिला आपण जर पॉईंट जर पाहिला, तर पहिला पॉईंट आहे अर्थ. आपण जर लक्षात जर घेतला, तर याचा अर्थ काय आहे डिमटेरियलायझेशनचा, तर प्रतिभूतीचे भौतिक प्रमाणपत्राचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजे डिमटेरियलायझेशन. म्हणजे भौतिक स्वरूप असतं त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करायचं. आणि रिमटेरियलायझेशन म्हणजे काय, की इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचं रूपांतर भौतिकमध्ये करायचं. त्यानंतर रूपांतरण आपण जर पाहिलं, तर डिमटेरियलायझेशनमध्ये प्रतिभूतीचे कागदी प्रमाणपत्र स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल स्वरूपात रूपांतर केले जाते. आणि रिमटेरियलायझेशनमध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतीचे भौतिक कागदी स्वरूपात रूपांतर केले जाते. बरोबर दोन्ही जे काही प्रक्रिया आहेत त्या अपोजिट आहेत. आता विहित जो काही अर्ज आहे, जर आपल्याला डिमटेरियलायझेशन करायचं असेल किंवा रिमटेरियलायझेशन जर करायचं असेल, तर विहित अर्जाचा वापर म्हणजे अर्ज जो आहे, विहित अर्जाचा वापर जर आपल्याला डिमटेरियलायझेशन जर करायचं असेल तर कोणता अर्ज वापरायचा, आणि रिमटेरियलायझेशन जर करायचं असेल तर कोणता अर्ज वापरायचा. आता जर आपल्याला डिमटेरियलायझेशन जर करायचं असेल, तर DRF डीमॅट विनंती अर्ज असं म्हणलं जातं त्याला. डीमॅट विनंती अर्ज गुंतवणूकदाराला DP ला डिमटेरियलायझेशनसाठी देतो. आणि रिमटेरियलायझेशन जर बघितलं, RRF रिमॅट विनंती अर्ज गुंतवणूकदार DP ला रिमटेरियलायझेशनसाठी देतो. म्हणजे विहित अर्जाचा वापरमध्ये DRFचा जो काही अर्ज आहे हा गुंतवणूकदार DP ला डिमटेरियलायझेशनसाठी देतो. आणि रिमटेरियलाइजचा विचार जर केला तर RRF रिमॅट विनंती अर्ज आपण ज्याला म्हणतो, तो गुंतवणूकदार DP ला रिमटेरियलायझेशनसाठी देतो. आता क्रम जर पाहिलं, तर डिमटेरियलायझेशन ही एक आरंभिक प्रक्रिया आहे. डिपॉझिटरी पद्धतीचे ते प्राथमिक आणि मुख्य कार्य आहे. डिमटेरियलायझेशन जे आहे ही एक आरंभिक किंवा प्रारंभिक प्रक्रिया आहे. डिपॉझिटरी पद्धतीचे ते प्राथमिक आणि मुख्य कार्य आहे. आणि रिमटेरियलायझेशन जर बघितलं, तर रिमटेरियलायझेशन ही एक उलट प्रक्रिया आहे. हे डिपॉझिटरीचे दुय्यम व सहाय्यक कार्य आहे. आधीच डिमॅट केलेल्या प्रतिभूती कागदी स्वरूपात केल्या जातात. आता ह्या प्रतिभूतीची ओळख कशी असेल, डिमटेरियलायझेशनच्या प्रतिभूतीची ओळख कशी किंवा रिमटेरियलायझेशनच्या प्रतिभूतीची ओळख कशी, तर ह्या प्रतिभूतींची ओळख आपण जर पाहिलं, तर ह्या प्रतिभूतींची ओळख डिपॉझिटरी प्रतिभूतीचा परिरक्षक असतो आणि नोंदी ठेवतो. डीमॅट खात्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक नसतात, म्हणजे डीमॅट भाग फंगिबल असतात. म्हणजे डीमॅट भाग जे आहे ते ओळखपत्राला कुठल्याही स्वरूपाचा नंबर नसतो. प्रत्येकाची व्हॅल्यू, प्रत्येक शेअरची जी काही व्हॅल्यू ती एकसारखी असते, म्हणजे ते फंगिबल असतात. आणि रिमटेरियलायझेशन आपण जर पाहिलं, तर रिमटेरियलाइज केलेले भाग हे भाग प्रमाणपत्राच्या रूपात असतात आणि त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक असतो. रिमटेरियलायझेशनसाठी स्वतंत्र ओळख क्रमांक असतो, डिमटेरियलायझेशनसाठी स्वतंत्र ओळख क्रमांक नसतो. त्यापुढचं आहे सुरक्षितता. त्यानंतर आहे सुरक्षितता. सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं, डिजिटल स्वरूपामुळे अनेक धोके कमी झाले आहेत. म्हणजे ते गहाळ होण्याचा धोका असेल, ते फाटण्याचा धोका असेल, असे अनेक जे काही धोके आहेत ते डीमॅटमुळं किंवा डिमटेरियलायझेशनमुळं कमी झालेले आहेत. आणि रिमटेरियलायझेशन विचार जर केला, तर रिमटेरियलायझेशन म्हणजे काय, ते भौतिक स्वरूप आहे. तर त्यामुळं प्रमाणपत्र गहाळ होणे, त्याची फसवणूक इत्यादी अनेक स्वरूपांच्या धोक्यांचा सामना त्या ठिकाणी करावा लागतो रिमटेरियलायझेशनमध्ये. आणि शेवटचं आहे प्रक्रियेतील कठीणता. जी काय प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतील कठीणता किंवा वेळखाऊ प्रक्रिया थोडक्यामध्ये आपण जर पाहिलं, तर डीमॅट ही सोपी प्रणाली तसेच वेळखाऊ पद्धत नाही. जर डीमॅट आपण जर पाहिलं, तर काही सेकंदामध्ये तुम्ही भाग खरेदी करू शकताय, काही सेकंदामध्ये ते हस्तांतरित करू शकताय. म्हणजे अगदी कमीत कमी वेळ जो आहे ते डिमटेरियलायझेशनसाठी लागेल. आणि रिमटेरियलायझेशनचा विचार जर केला, तर रिमॅट ही वेळखाऊ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. थोडक्यामध्ये आपण जर पाहिलं, तर दोन्ही ज्या काही प्रक्रिया आहेत, डिमटेरियलायझेशन असेल किंवा रिमटेरियलायझेशन असेल, तर दोन्हीही अगदी एकमेकांच्या उलट प्रक्रिया आहेत. आणि रिमॅट
हे डीमॅटच्या परिणामाचे उलट आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे काही प्रकरण आहे त्या प्रकरणाचा अभ्यास केलेला आहे. यातला अगोदरचा जो काही भाग आहे तो अगोदर आपण शिकलेलो आहे. आणि आज आपण पाहत असताना भागपेढी पद्धती, डिपॉझिटरी, भागपेढी पद्धती जे काही घटक आहेत, डिपॉझिटरी असेल, डिपॉझिटरी पार्टिसिपंट असेल, बेनिफिशियल ओनर असेल, कंपनी असेल, त्याचबरोबर त्यांच्या वेगळ्या स्वरूपाच्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पनेचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये डिमटेरियलायझेशन, रिमटेरियलायझेशन, फंगिबिलिटी, ISIN नंबर, अशा स्वरूपाचा अनेक जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपण केला आहे. फक्त ह्यामध्ये भागपेढीची जी काय पद्धत आहे किंवा भागपेढीची जो काही कायदा आहे तो कायदा फक्त इथं कायदा झालेला 1966, तो फक्त 1996 आहे, हे लक्षात घ्या. हा 1996 आहे. तर 1996मुळे भारतामध्ये जो काही डिपॉझिटरी कायदा जो निर्माण झाला 1996, तेव्हा भारतात डिपॉझिटरीचा मार्ग जो आहे हा खुला झाला. आणि भारतामध्ये एकूण किती डिपॉझिटरी आहेत? 2 आहेत, NSDL आणि CDSL. ओके, तर अशा प्रकारे आपण हा भाग जो आहे तो आपण पाहिला आहे आणि हे प्रकरण जे हे संपलेलं आहे.